श्री स्वामी समर्थ। तर आज आहे रविवार, संडे, फन डे, नॉनव्हेज डे। आज सुंदर रांगोळी दारामध्ये काढलेली आणि मी काल पूजा म्हणलेली ना शाकंभरी देवीची, तिची उत्तर पूजा करून घेतली आणि ती शेअर नाही केली आहे। आणि इकडे बघा, ह्या श्रियाला काय वेळ लागले माहीत नाही, उठला का पहिले अगरबत्ती यांना लावून द्यायला सांगतो आणि मग देवपूजा करतो। इथे आंघोळसुद्धा नाही झाली पण देवपूजा चालली। आणि कोण कोण असं आहे व्हेजवालं जे घरात नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी तर भरपूर नॉनव्हेज बनवतात, पण स्वतःला एखादं व्हेज पदार्थ बनवायला कंटाळा येतं, तर त्यांच्यासाठी अगदी सोपी, एकदम सोपी अशी बिर्याणीची पद्धत आहे। इथे पनीर मी घेतलेलं आहे कापून आणि मटार होते माझ्याकडे म्हणून मी घेतले, नेहमी मी पनीरशीच बनवते। त्यानंतर ना आपले बेसिकचे बिर्याणी मसाले म्हणजे बिर्याणी मसाला, हळद, लाल मिरची पावडर, तेजपत्ता, कसुरी मेथी आणि माझ्याकडे दही कमी होतं म्हणून मी एक टोमॅटोची प्युरी करून घातले, अद्रक लसूण पेस्ट आणि त्याच्यावर तळलेला कांदा। आता मी नॉनव्हेजसाठी कांदा तळलेलाच त्याच्यामधून थोडा काढून ठेवलेला आणि तो व्हेजसाठी इथे वापरला आहे आणि छान मिक्स करून घेणार। तर बऱ्याचशा ठिकाणी असंच होतं का ना, व्हेज खाणाऱ्यांना खरंच कंटाळा येत आणि कोणतरी आपल्याकडे व्हेजवाला पाहुणा येणार असेल नॉनव्हेजच्या वारी, तेव्हासुद्धा आपल्याला वाटतं का आता ह्याच्यासाठी काय बनवू, तेव्हा ही बिर्याणी तुम्ही बनवू शकता, एकदम सोपी आहे। आता याच्यामध्ये थोडा आगरी मसालासुद्धा मी घातला आणि त्याचबरोबर थोडंसं मी तूप घातलेलं आहे, तेल नाही घातला, तेलसुद्धा घालू शकता आणि मी थोडं मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं। त्यानंतर बिर्याणीला जसं आपण भात बनवतो तसं बनवून घेतले इथे मी। आणि आता आपलं मॅरिनेट झालेलं पनीरचं मिश्रण आहे ते बारीक गॅसवर ठेवलं, त्याच्यावर तयार केलेला भात घालून घेतलेला आहे आणि मग तो थर देऊन त्याच्यावर तूप घातलेलं आहे मस्तपैकी आणि तळलेला कांदा होता तो थोडा घालून घेतला आहे। आता याच्यावर तुम्ही फूड कलर किंवा केसरचं जे मिश्रण असतं दुधाचं ते घालू शकता। आता मी झाकण देऊन दमवर ठेवणे। त्यानंतर आपली नॉनव्हेजची चिकनची बिर्याणीसुद्धा मला बनवायची होती श्रावणीसाठी, तर त्याच्यावर सुद्धा जो उरलेला भात होता तो अशा प्रकारे घालून घेतला आणि ते सुद्धा दमवर ठेवून देणार मस्तपैकी शिजण्यासाठी। आणि आजचा मेनू काय काय होता तुम्हाला दाखवते। तर आज ना मी व्हेज बिर्याणी तर माझ्यासाठी बनवलेली, साधा थोडा भात काढून ठेवलेला। तर आपली व्हेज बिर्याणी इथे तयार झाली, 10 ते 15 मिनटात बारीक गॅसवर होतो, मटारसुद्धा छान शिजतो। व्हेज बिर्याणी बनवलेली आज। त्यानंतर मच्छी फ्राय केलेली, पापलेट, ह्यांच्यासाठी मटण बनवलेला आणि अशा प्रकारे नॉनव्हेज बिर्याणी, साधा भात आणि यांनी विकतच्या भाकरी आणलेल्या। तर आजचा असा मेनू होता आणि एवढं नॉनव्हेज बनवल्यावर व्हेज बनवायला खरंच कंटाळा येतोच, त्यामुळे ही सोपी बिर्याणी तुमच्याबरोबर शेअर केली। आणि ती बिर्याणी कशी झालेली आता तुम्हाला वाटलं का मटर शिजला असेल, दमवर 10-15 मिनटात मटारसुद्धा छान शिजतो। आणि तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा। आणि बघू शकता इथे बघा मटार मी तुम्हाला दाखवते, मटारसुद्धा छान शिजतो आणि भारी बिर्याणी झालेली, जरूर ट्राय करा। आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। आता बाय।